नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। पालकमंत्री पदाच्या वादामुळे रायगडचा नियोजन समितीचा आराखडा रखडला। अधिवेशनापूर्वी आराखडा सरकारच्या नियोजन समितीकडे पाठवणं गरजेचं असतं। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात धोडींची गाडी गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीत असल्याची माहिती। शोध पथकाकडून शोध मोहीम सुरू। गाडीत काळ्या रंगाचे जॅकेट आणि हेडफोन आढळले। येवला विधानसभेसाठी 24 फेब्रुवारीला मॉकपोल होणार। नाशिकच्या सिद्ध पिंपरीच्या निवडणूक शाखेच्या गोदामात मॉकपोल होणार। छगन भुजबळ यांचे विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे यांनी ईव्हीएम यंत्रावर आक्षेप घेतला होता। औरंगाबाद खंडपीठाचा पीआयसह एसपींना दणका। 12 वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही कार्यवाही न झाल्याने पीआयसह एसपींना प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड। हायकोर्टाच्या निर्णयामुळे पोलीस दलात खळबळ। धनंजय देशमुख यांच्याकडून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाची धनंजय देशमुख यांनी माहिती घेतली। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सरपंच हत्या प्रकरणात घुले मुख्य आरोपी। पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत उद्या जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक। जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार। बांगलादेशी नागरिकांना दिलेल्या जन्मदाखल्याच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांची बैठक। सोमय्या यांची नाशिक जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी चर्चा। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात निदर्शनं। मायनॉरिटी डिफेन्स कमिटीतर्फे तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन। सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, सोमय्या गो बॅक असे फलक झळकले। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। 100 जणांबाबत पुरावे दिले होते, त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार। किरीट सोमय्या यांची माहिती। दौंडीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। अहिल्यादेवींच्या जन्मोत्सव निमित्ताने बैठक घेण्याची मागणी। महाराष्ट्रात अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर हा महाराष्ट्र चालतो, हा संदेश द्यावा असंही मत। गोंदिया जिल्ह्यात 10 लाडक्या बहिणींनी लाभ नाकारल्याची माहिती। निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई होणार, या भीतीने महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। जिल्ह्यात एकही रुग्ण नसला तरी काळजी घेण्याचं आवाहन। लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्याही सूचना। पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचा पहिला बळी गेल्यानंतर पालिका आता कामाला लागली। पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचं परीक्षण करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक। नागपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात आणखी एक जीबीएस रुग्णाची नोंद। नागपुरातील रुग्णसंख्या 8 वर 2024 मध्ये नागपुरात 56 रुग्ण आणि 3 मृत्यू झाल्याची माहिती। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रावर अचानक भेट। आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यातील आरोग्य केंद्रावर अचानक भेट देऊन केली कामाची पाहणी। गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच निलंबन। नाफेडच्या सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। 4,892 रुपयांच्या हमीभावानं सोयाबीनची खरेदी होणार। शासनाकडून धान खरेदीला मुदतवाढ। 31 मार्चपर्यंत सुरू राहणार धान खरेदी केंद्र। नोंदणीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय। उरणच्या चिरनेरमधील बर्ड फ्लूची साथ आता आटोक्यात आल्याचा दावा। पशुधन विभागाकडून नागरिकांना चिकन आणि अंडी शिजवून खाण्याचं आवाहन। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांवर संतापले। सर्वसामान्य नागरिकांचे 4 तासात जवळपास 350 निवेदन आल्याने बावनकुळेंचा पारा चढला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर। यावेळी बावनकुळेंची गुळासोबत तुला, कार्यकर्त्यांकडून बावनकुळेंना सोनेरी मुकुटही भेट। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे दत्ता गायकवाड यांची सभापतीपदी बिनविरोध निवड। शेतकरी व्यापाऱ्यांसाठी विविध योजना राबवणार, दत्ता गायकवाडांची प्रतिक्रिया। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात बाधित शेतकऱ्यांचा मेळावा। शक्तीपीठ महामार्ग परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत या शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलनाला सुरुवात। 15 दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। नागपूर मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मेट्रो कार्यालयावर मोर्चा। कर्मचाऱ्यांकडून केंद्राच्या वेतन श्रेणीप्रमाणे वेतन देण्याची मागणी।
नाशिकच्या तोरणानगर मटण मार्केट भागात बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्याने नागरिकांकडून संताप, स्थानिक नागरिकांकडून आंदोलन, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये पिकअप वाहनाशी अनेक वाहनांना धडक, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची स्थानिकांची माहिती. व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा तीव्र आंदोलन करू. श्रीराम संघ आणि भाजपचा इशारा. श्रीरामपूर शहरात रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू. मात्र विविध संघटनांसह व्यापाऱ्यांचे नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन. जालन्यात विविध शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलनाला सुरुवात. 412 कोटी अनुदानासह खरीप पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातल्या धवेली गावकऱ्यांची स्मशानभूमीला जागा देण्यासाठी मागणी. निवेदन द्यायला आलेल्या गावकऱ्यांना गेटवर चढवलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. अंबरनाथमध्ये शिक्षकांची शाळेबाहेर फ्रीस्टाईल हाणामारी. शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केल्याचा शिक्षिकेचा आरोप. हाणामारी, शिक्षिका जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. शिक्षकावर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात दरोडेखोरांची दहशत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांना पळवून लावण्यात यश. दरोडेखोरांचा नागरिकांना मारण्याचा प्रयत्न. जालन्याच्या भोकरदनमध्ये 112 भाडेकरूंकडे 82 लाखांपेक्षा अधिक थकबाकी. थकीत भाडे भरा, अन्यथा सील लावणार. नगर परिषदेचा थेट इशारा. 3 तारखेपर्यंत मुदत. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेल्या शिवकालीन वाघनखांचा अवधी संपला. शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी. पुढील काळात ही वाघनखं नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली जाणार. कोल्हापूरच्या गडहिंग्लज बस स्थानकात एसटीची महिलेला धडक. सुदैवानं महिला बचावली. अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांचं बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी आगार व्यवस्थापकांना निवेदन. दर्यापूर अकोला मार्गावरील बससाठी 1 ते 2 तास वाट पाहावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास. वाशिमच्या पांगरी नवघरे पांदण रस्त्याची दुरावस्था. रस्ता हा चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण. तूर काढणीच्या लगबगीत ट्रॅक्टर चालकांची कसरत. नागपुरात रस्ता सुशोभीकरणासाठी लावलेली 602 झाडं अज्ञाताने तोडली. त्रिमूर्तीनगर चौक ते खामला चौकादरम्यान झाडं तोडल्याचा प्रकार. बुलढाणा पोलीस दलात आता क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टीम युजर ॲप कार्यान्वित. ॲपद्वारे मॉक ड्रिलचं प्रात्यक्षिक. परभणीच्या नवीन बस पोर्टवरून तब्बल 6 वर्षांनंतर बस सेवा सुरू. अधिकृत उद्घाटन मात्र नाहीच. पर्यायी बस स्थानकातून सुटका मिळाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने गावागावात होणाऱ्या आठवडा बाजाराबाबत परिपत्रक काढलंय. ग्रामीण भागात होणाऱ्या आठवड्या बाजारात व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी आता ग्रामपंचायतीवर असणार. भोरच्या वेळवंट जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी घेतली कुष्ठरोग निर्मूलनाची प्रतिज्ञा. कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त आरोग्य सेवकांकडून कुष्ठरोगाविषयी जनजागृती. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला 2 वाघिणींची प्रतीक्षा. सध्या या प्रकल्पात 2 वाघ. केंद्राचा निर्णय मिळताच विदर्भातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जाणार. सोलापूरच्या पंढरपूरमधील आढीव येथे मुनी सुव्रतनाथ तीर्थकार मंदिराची निर्मिती. मंदिराच्या उभारणीत राजस्थानी मकराना मार्बलचा वापर. 9 महिन्यांमध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण. अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र आष्टा येथे भिकोजी महाराज जन्मोत्सव सोहळा. 1.5 क्विंटलचा केक कापून जन्मोत्सव साजरा. 1.5 लाख भाविकांची उपस्थिती. 4 धामातील संतांचीही उपस्थिती. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या परिक्रमा उत्सवाला सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या जन्मोत्सवाला सुरुवात. पुढील 12 दिवस गोदा जन्मोत्सव सुरू राहणार. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. यात मुस्लिम धर्मीयांचाही सहभाग असल्याची पुरोहित संघाची माहिती. मंदिरं सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावी त्या उद्देशाने महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर तिथे सामूहिक आरती हा उपक्रम. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी येथे आज भव्य सामुदायिक आरती सोहळा. नांदेडच्या बाजारात हळदीच्या दरात प्रति क्विंटल 1,000ची घसरण. सध्या परराज्यातील हळदीची आवक वाढल्यामुळे दर घसरले. हळदीचा भाव हा 14,500 वरून 13,400 वर. चंद्रपूर जिल्ह्यात लाल मिरचीच्या तोडणीला सुरुवात. दर घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत. गेल्या वर्षी 11 ते 16,000 प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या लाल मिरचीला सध्या 7 ते 10,000 प्रति क्विंटल दर. परभणीच्या पाथरीत पिकं पाण्याविना. जायकवाडीचं पाणी मिळत नसल्याने पिकं करपू लागली. पाथरी तालुक्यातील 20 गावांची ही स्थिती. जायकवाडीतून पाण्याचं दुसरं आवर्तन देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात केळीचे भाव परत वधारले.
800 रुपयांपर्यंत घसरलेला केळीचा भाव आता 2100 रुपये प्रति क्विंटलवर गेला. केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडच्या शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे कल. नायगाव तालुक्यात शेतकऱ्यांकडून टरबूजाची लागवड. टरबूज लागवडीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न. नाशिकच्या पाथर्डी वडणे रोडवरील बोराडे रस्त्यात बिबट्याचा वावर वाढला. गेल्या 3-4 दिवसांपासून रात्रीच्या वेळी गावात बिबट्याचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीती. सांगलीच्या कृष्णा नदीतील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. नदीपात्रात नाल्याचं दूषित पाणी. पालिका आणि प्रदूषण महामंडळाकडून कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त. मधुमक्षिका पालनात शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा. अहिल्यानगर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तसं आवाहन. मधुमक्षिका पालनासाठी शासनाकडून अनुदान आणि 1 लाख रुपयांचा विमा संरक्षण. धाराशिवच्या उमरगामधील बलसूर शिवारात शॉक लागून 2 शेतमजुरांचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ. पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना घडली घटना. करवीर निवासिनी अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा संपन्न. मावळतीच्या सूर्यकिरणांनी किरणोत्सव पूर्ण झाल्यानं भाविकांमध्ये आनंद. जळगावातील अशिंढा शासकीय विश्रामगृहात रंगकर्मी आणि लोककलावंतांची बैठक संपन्न. प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची रंगकर्मी आणि लोककलावंतांची चर्चा. ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथकासह पाहुण्यांचं स्वागत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेत मुदतवाढ मिळण्याची मागणी. लाभार्थ्यांचं आधार कार्ड अद्ययावत न झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्षांकडून मुदतवाढीसाठी निवेदन. एसटी बसची भाडेवाढ केल्यानं नंदुरबारमधील विद्यार्थ्यांना आर्थिक फटका. मासिक पासचे दर कमी करण्याची नंदुरबारमधील विद्यार्थ्यांची मागणी. सांगलीच्या आटपाडीमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. बैलगाडी शर्यतीसाठी 10 एकर क्षेत्रावर मैदान तयार. स्पर्धेसाठी 150हून अधिक बैलगाडी सहभागी होणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीला मोठी मागणी. बाजरीला 2200 पासून 3000 रुपयांपर्यंत भाव. कृषी उत्पन्न बाजार समितीत 550 क्विंटल बाजरीची आवक. जळगावच्या चोपडामध्ये तापी नदीतून वाळूची चोरी करण्यासाठी मातीचा बांध फोडला. वाळू चोरट्यांकडून रस्ता उद्ध्वस्त. नदीत बेकायदेशीर बांध टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. नाशिकमध्ये रील्स बनवण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 3 गाड्या घेतल्या ताब्यात. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांना पालिकेकडून नोटीस. 4300 व्यापाऱ्यांना अनधिकृत बांधकामासंदर्भात नोटीस. 15 दिवसात अनधिकृत बांधकाम हटवण्याचं आवाहन. मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत स्टॉलवर आणि पानटपऱ्यांवर महापालिकेची तोडक कारवाई. कारवाई दरम्यान स्टॉलधारकांचा आक्रोश. रेल्वे स्टेशनच्या भागात स्टॉलधारकांनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी. नालासोपाऱ्यात डम्पिंग ग्राउंडच्या आरक्षित भूखंडावरील 41 इमारतींवर आज पुन्हा तोडक कारवाई सुरू. 41 पैकी आतापर्यंत 11 इमारती वसई विरार महापालिकेकडून भुईसपाट. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये हलगर्जीपणा. चालताना एक व्यक्ती गटारात पडल्याची घटना. यामुळे नागरिक संतप्त. गटारींवर झाकण नसल्याने अशा घटना. उल्हासनगरच्या शांतीनगर भागात कार शोरूमला आग. आगीत शोरूमचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही.